असे राजे आपल्या भेटीला आलेले आहेत. तू त्यांना मंदिराकडे घेऊन जा. राजांची भेट या उद्या बाळाला त्यांना म्हणावं फक्त रामदर्शन आम्ही येतच आहोत. स्वामी राजांना सर्व सांगून पाहिजे पण ते मानायला तयार नाही. ते म्हणाले जे ते स्वामी असतील तेच आमचं राम मंदिर, तेथील दगड माती तेच आमचं सुखाचं. येऊ देते तू राजांना सामोरं जा. पहाटेपासून आम्हालाही त्यांची प्रतीक्षा. अशी आज्ञा. जय जय. अरे हे तर महर्षी वशिष्ठ प्रभू रामचंद्राला क्षात्रधर्म सांगणारे हे विश्वामित्र प्रभू रामचंद्राला शस्त्रास्त्र देणार हे कधीची इंद्राला आपल्या वज्रासाठी स्वतःच्या हस्ती अर्पण करणार मी कोण? यांचा शिष्य यांचा पुत्र गुरु. उठा शिवा उठा. आपण शिवाचे अंश आहात. आपल्या तडफदार बाण्यानं वास्तविक आपणच आम्हाला या प्रश्नात गिरावर आहे. आपण प्रत्यक्ष धर्मपूर्ती आहात. आपल्या हाती राजदंड आहे. स्वराज्य उभारणं आणि स्वधर्म रक्षण करणं हे आपलं काम. राजध्वजासह धर्मध्वजा ही आकाशात मुक्तपणे आनंदात फडकायला हवी. शिवा अंतस्थ आत्मारामाच्या उपासनेतून ज्ञान आणि कोदंड धनुष्यधारी रामाचं सामर्थ्य तुमच्या प्रगट होईल. स्वामी त्यासाठी आपला अनुग्रह हवा. चला तर नाममंत्राची आणि योग प्रक्रियेची योग साधनेची दिशा रामभेद एकांतात. आत्मस्वरूपाचा अनुभव घेण्याचा मार्ग खुला. अनुभवाचा दिव्य क्षण प्राप्त झाला. नाममंत्र आणि योग प्रक्रिया. शिवा नाममंत्रा संबंध आहे. चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. आणि आता योग साधने योग प्रक्रियेचे शिष्या एकांती बैसावे. तेथे हे समजून घ्यावे, धरावे, सांडावे अखंड प्रभंजना. आणखी आहे शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सदावे, तेणे पुणे दृढावे परमार्थ. शिवा आता प्रक्रिया पद्धत दृढ करण्याकरता त्रिरात्र खरे चाकण मठामध्ये साधनेसाठी. स्वामी आपण पालखीत बसून तिला पावन करा. आम्ही आपल्या मागेच हे आज होणार नाही. शिवा आज आमचा एकांत आहे. आपण चला आम्ही उदय केले. अज्ञान स्वामी. जय जय रघुवीर.
शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी, शिष्य पाहिजे कळ, शिष्य पाहिजे सुचिष्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त, सर्व प्रकाशी. अजून एकच ओळी वाच. शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष, शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष, लक्षी ऐसा श्रीराम. स्वामी, हे आम्हाला कसं जमेल? शिवा, हे तुझ्या काही मुळातच आहे. ज्ञान आणि शक्ती प्रगटन या दोन्हीसाठी दररोज काही काळ आपल्या स्थानी एकांत सेवन करा. माता भवानी आपल्या पाठीशी सदैव आहे. स्वामी, आपण आमच्यावर अनुग्रह केला आणि आम्ही कृतार्थ झालो. राजधर्माच्या कल्पना गगनस्पर्शी झाल्या. पंत दादोजींनी आम्हाला राजकारणाचे प्राथमिक पाठ दिले आहे, पण आमच्या राजकारणाचं क्षितिज व्यापक होण्याच्या आधी आमच्या दुर्दैवानं ते आम्हाला सोडून गेले. आपण आपल्या भरतखंडाची स्थिती अनुभवतो. यावरी सत्याचं काटेरी पसरणं आपण पाहिलं. स्वकीयांमधल्या दुखीचे दुष्परिणाम आपण पाहिले. आम्हाला कर्तव्य काय त्याची आज्ञा वाचू. आमच्या इतर शिष्यांपेक्षा आपलं कर्तव्य वेगळं आहे. आम्ही झोप घेतला आणि तुम्हाला प्रपंच करायचा, तोही आपल्या राष्ट्राचा. अधर्माला देशाच्या सीमेबाहेर हटवायचा आणि त्यासाठी तुम्हाला आपलं स्वतंत्र अस्तित्व राखायला हवं. आपण आमचे शिष्य आज, पण जनतेचे रयतेचे राजे आपण जन्मजात आहात. स्वामी, राजकारणाच्या परिस्थितीच्या झंझावातात कधी कधी मनाची नाव घेतलावे होतात. झंझावाताच्या परिस्थितीमध्ये स्थिर उभं राहण्याची शक्ती नव्हती. माझे देणारा श्रीराम समर्थ आहे. तुळजा भवानी माता आहे. शिवाचा अंश घेऊनच आपण जन्माला आला. प्रत्यक्ष कळीकाळ आला तरी आपलं वागणं करू शकणार नाही. हा उद्धव, दिवाकर आणि कल्याण, तुम्ही सगळे आता गुरुबंधू आहात. अध्यात्म आणि राष्ट्रकार्य ही दोन्ही मिळून देवाचं काम तुम्ही करणार आहात. अध्यात्मावर सहाय्य होणार. जय जय रघुवीर समर्थ. शिवाजी महाराज आणि संवर्धन हा जो परस्पर संबंध आहे. शिवाजी महाराजांचा संबंध आहे. तो मोठा पावला पण दोघांची भावना एकमेकांच्या बाबतीत अतिशय उत्कट. शिवाजी महाराजांना समर्थ म्हटल्यानंतर गैरवरून येत असेल. अनेक वेळेला हे सगळं राजकारण चाललेलं असताना समर्थांची आठवण त्याच्या मनावर सहज एका मनामध्ये आलं की गडावरती थंडी पाऊस फार असतो, म्हणून सातारच्या अधिकाऱ्याला त्यांनी हुकूम केला की समर्थांच्या सन्नीत नेहमी पेट्याधिकाऱ्यांची शेगडी ठेवली पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून प्रत्येक 500 कोळसे पुरवले जावे. एका सौदागराने एक गुप्ती आणली होती आणि ती गुप्ती शिवाजी महाराजांनी घेतली. फार चांगलं शस्त्र होतं ते, पण त्याच्यावरती असं सांगितलं गेलं की हे शस्त्र चांगलं आहे पण फार घातक आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या जवळ ठेवू नका. मग कुठे ठेवा?
समर्थ सोडून दुसरं कोणी आठवलंच नाही, म्हणून समर्थांच्याकडे आणून ती गुप्ती ठेवली. त्यांनी ती आपल्या कोबडीमध्ये घालून ठेवली. अशा अनंत प्रसंगामध्ये शिवाजी महाराजांनी विनंती करावी आणि समर्थांनी मान्य करावी. समर्थांना शिवाजी महाराजांची आठवण आली की शिवबा हा त्यांचा लाडका शिव काय करत असेल. समर्थांनी परळीच्या किल्ल्यावर म्हणजे सज्जनगडावरती राहायला यावं असं शिवाजी महाराजांची मोठी आग्रहाची विनंती होती की ज्यामुळे त्यांचा आणि त्यांचा वारंवार संपर्क घडू शकेल. पण याचा अर्थ चाफळ सोडून यायला लागणार होता. त्यावेळेला समर्थ म्हणले मी येईन, परंतु देवळाची नित्यपूजा आणि वार्षिक उत्सवाची जबाबदारी तू घेत असशील तर मी येईन. शिवाजी महाराजांनी लगेच होकार दिला आणि जावळीचा सुभेदार जो दत्ताजी श्रीमंत त्याला रोजचं जे पूजापाठ आहे त्याच्यासाठीच आणि तो वार्षिक जो काही उत्सव आहे त्याच्यासाठीच नीटपणाने कार्यवाही होईल अशी व्यवस्था करून दिली. पण त्याच्यामुळे काय झालं तर चाफळचं हे जे राम संस्थान आहे ते महाराष्ट्र राज्याच्या कारभाराचा अंग झालं. त्यावेळी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, राजाराम महाराज या सर्वांनी वेळोवेळी आज्ञापत्र लिहून ती सेवा चालवली होती. असे जे संबंध त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना सतत समर्थांची सेवा करावी असं वाटत होतं. आणि काय सेवा करू असं ते विचारत समर्थ असं सांगत की तुमचं काम वेगळं आहे. तर शेवटी त्यांनी समर्थांच्याकडनं मी सडा संवर्धनाची सेवा करीन, मी जेव्हा जेव्हा इथे येईन त्यावेळेला मी सडा संवर्धन करत आहे आणि ती सेवा मागून घेतली होती. या सगळ्या गोष्टी जशा एका बाजूला चालल्या होत्या त्याजवळ राजकारण काही थांबत नव्हतंच, कारण की ते थांबणारे नव्हतं. आणि ते जे राजकारण चाललेलंच असेल त्याच्यात एक राजकारण आपण चालत राजाच्याकडे आहे. त्याचं कारण की जावळीचं खोरं, त्या जावळीच्या खोऱ्याच्यामध्ये जो चंद्रराव राजा होता तिथला, त्याला चंद्रराव ही आदिलशाही दिलेली पदवी होती. ती चांगली 100-150 वर्ष चाललेलं होतं. वेगळे वेगळे जे राज्य तिथं राज्य करत असत ते म्हणजे त्या मुलगाचे प्रमुख त्यांना चंद्रराव असं म्हणत असत. आणि महाबळेश्वर पासून ते रायगड पन्हाळ्यापर्यंत सगळा मुलूक त्यांच्या ताब्यात होता. अनेक घाट त्यांच्या ताब्यामध्ये होते. एकंदर 18 महाल होते आणि या 18 महालामध्ये सगळे मोरे मंडळी अधिकारी होते. त्याच्यामध्ये जो मुख्य होता तो दौलतराव मोरे हा निपुत्रिक वारला 1646 मध्ये. आणि तो निपुत्रिक वारल्यानंतर आता त्याच्या गादीवरती कुणाला बसवायचं तर त्याची जी विधवा पत्नी होती तिने एका माणसाला मनामध्ये योजून ठेवलं होतं, तो म्हणजे यशवंतराव मोरे. त्याला तिने दत्तक घेतलं. त्याला 2 मुलं होती, म्हणजे तो मोठा होता चांगला, दत्तक घेतलं. पण आता ह्याला जर बसवलं तर इतर लोक त्रास मिळेल म्हणून शिवाजी महाराजांचं सहाय्य मिळेल का म्हणून तिने स्वतःहून त्यांच्यापाशी माणसं पडली. तेव्हा ते राजकारण आपोआप चालत आलेलं हे बघितलं. त्यांना समर्थांची आठवण झाली की हे झाल्यानंतर ताबडतोब अशी गोष्ट होते आहे. कारण की जावळी ज्याच्या ताब्यामध्ये त्याच्या ताब्यामध्ये सगळं कोकण, कारण की घाटाचे रस्ते सगळे तिथं होते. त्याच्यानंतर घाटमाता पण त्याच्याच ताब्यामध्ये, म्हणजे एकतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जावळीला विलक्षण महत्व होतं आणि जावळीचं जे राजकारण होतं ते त्याच्याकडे आपण चालतो. तर त्या बाईला त्यांनी असं सांगितलं तू काय काळजी करू नको, या यशवंतरावला मी बसवतो. आणि यशवंतरावला बसवण्यासाठी महाराज सैन्य घेऊन गेले, चौक्या माऱ्या बसवल्या की कुणी गडबड करू नये म्हणून. आणि त्याला त्या जावळीच्या गादीवरती बसवलं. आता जावळीच्या गादीवरती त्याला बसवल्यानंतर
असं काही कबुली घेतली की 5,000 सैन्याचं सहाय्य करणं कधी जर कुठे युद्ध प्रसंग निर्माण झाला तर. आणि वार्षिक खंडणी आहे ती आदिलशहाला न देता ती खंडणी शिवाजी राजांना स्वराज्यासाठी म्हणून द्यायची. हे ज्या वेळेला त्याला सांगितलं त्यांनी मान्य केलं, त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी बसला. पण त्या सगळ्या विभागाचा प्रमुख कोण होता? तो वाईचा सुभेदार अफजल खान. तर चंद्रराव मोरे प्रकरण त्याच्यामध्ये वाईवरती तो सुभेदार आहे त्याला ताबडतोब पाठवलं आदिलशहाने की हे असं झालेलं आहे आणि आपल्याला हे मान्य नाही. त्यांनी लगेच सगळ्यांना पत्र पाठवून जे जेधे वगैरे या सगळ्या लोकांना बोलून ते तिथले सुभेदार होते आणि त्यांच्याकडनं शहाजी राजाने बेलरोटीची शपथ घेतली होती की काही झालं तरी शिवाजीची साथ नाही सोडणार. कारण की यांनी ज्या वेळेला हात मारले त्यावेळेला जे थोडेसे कमकुवत होते ते सगळे त्या अफजल खानाच्या मर्जीप्रमाणे वागवलं. कान्होजी त्यांना सुद्धा प्रश्न पडला की आपण काय करावं. शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुमचं वतन आहे ते सांभाळण्यासाठी तुम्हाला वागावं लागेल, पण खानाकडनं खानाशक्ता घ्या, स्वतः जाऊ नका, जास्तीत जास्त मुलाला पाठवा, परंतु ती पण शपथ घेऊन संरक्षणाची. त्यांनी पाठवलंच नाही कुणाला, परंतु त्यांनी नुसता खलिता पाठवला. आणि मग त्याच्यामध्ये की असं असं जर का करून देत असाल तर मी तुमची चाकरी जी आहेच आहे माझ्याकडे, असं सगळं टोलवाटोलवी चालवली होती. पण तेवढ्या वेळामध्ये हा जो यशवंतराव मोरे जो दत्तक घेतला होता या बहिणी आणि शिवाजी महाराजांनी त्याला गादीवर बसवलं होतं, तो फितूर झाला आणि अफजल खानाचं कामच होत गेलं. त्या 2-3 वर्ष अफजल खान या भागामध्ये होता, पण तरी देखील थोड्याच दिवसामध्ये त्याला एक मोठं काम निर्माण झालं कर्नाटकामध्ये. कारण की औरंगजेब खाली उतरला होता आणि औरंगजेब तो निरनिराळे मुलूक जे आदिलशहाच्या ताब्यामध्ये होते ते घेत सुटला होता. त्यांनी बिदरवरती हल्ला करून बिदरचा किल्ला घेतला. त्याच्याबरोबर अफजल खान पण कर्नाटकाच्या मोहिमेवरती पाठवायला लागला. त्यांनी कर्नाटकाच्या मोहिमेवरती घेताना त्या औरंगजेबाला एका ठिकाणी असं काही कोंडीत पकडलं की औरंगजेब थोड्या दिवसामध्ये त्याला शरण आला असता किंवा मारलं तरी. त्यावेळेला मोहम्मद खान नावाचा एक म्हातारा सरदार सेनापती होता आणि त्यांनी त्याला सोडून दिलं. कारण की औरंगजेबाने असं सांगितलं की मोगलांच्या सैन्य जर का खाली आलं तर तुमची धडधड नाही. मग त्याला वाटलं की आदिलशाहीच्यासाठी म्हणून हे आवश्यक. आणि मग त्या अफजल खानाचा विलक्षण तिळपापड दिसला. कारण की त्याला एक मोठं श्रेय प्राप्त होतं. त्याच्या अगोदर त्यांनी दगाबाजी करून शहाजी राजांचा जो मोठा मुलगा संभाजी त्याला एका मोहिमेमध्ये सनतगिरीच्या मोहिमेवरती तिथल्या त्या सैन्याचं ज्या वेळेला पारिपत्य करायचं म्हणून पाठवलं त्यावेळेला त्यांना असं नाही पाठवलं की ज्या वेळेला त्याला सैन्याची गरज होती त्यावेळेला रसदच त्यांनी बाजूला ठेवली आणि त्याला एकटा त्या ठिकाणी लढू दिलं. त्या लोकांनी त्याला मारून टाकलं. अशा रीतीने एक कावेबाजपणाने शहाजी राजांच्या एका पुत्राचा त्याने अंत करून टाकला अफजल खान. हा सगळा भाग झाल्यानंतर त्यावेळेला त्या गवळींचा जो राजा तो चंद्रराव तो खूप माजला. तो महाराजांनाही देईना, त्याच्यानंतर आदिलशहालाही देईना आणि स्वतःच राजा होता अशा स्वरूपामध्ये तो माजून गेला. पण औरंगजेबाला पण लवकर वरती जाण्याची म्हणजे दिल्लीकडे जाण्याची घाई झाली होती. कारण की शहाजान पार वरती जाण्याच्या तयारीमध्ये होता. आणि अशा वेळेला या लोकांना तिथं असणं आवश्यक असतं. इतर भावांना ठार मारणे वगैरे वगैरे असे कामं करायचे असतात त्यांना. त्यामुळे लवकरच त्या औरंगजेबाला जास्ती काही तिथं न थांबता वरती जायला लागलं. त्यावेळेला औरंगजेबाला सोडलं गेलं याच्यासाठी म्हणून राग व्यक्त करण्यासाठी म्हणून अफजल खान हा विजापूरच्या दरबारामध्ये आला. आणि त्या विजापूरच्या दरबारामध्ये आल्यानंतर तरपर्यंत हा जावळीचा जो चंद्रराव मोरे होता तो पूर्णच या अफजल खानाच्या सह्यामध्येच आलेला होता स्वतःहून आणि शिवाजीराजांची वेगळी मागणी. आता काय करतील शिवाजीराजे? कारण की हाताशी असलेलं राजकारण निसटून चाललं.
एका बाजूला समर्थ रामाचा धावा करत होते, श्रीराम श्रीराम श्रीराम. त्यांनाही या सगळ्या गोष्टी कळत होत्या आणि ते राजकारण झपाट्याने सुटलं. कसं सुटलं? सभाकांनीच सांगून दिलं की गरिबांच्या देखता फौजा रणशूरांच्या कर्पूरती भुजा ऐसा पाहिजे की राजा जय बारीक परमात्मा. तयाच देखता दुर्जन धाके वैसवी परिस्थितीचे तडाखे बंड पाषाणाचे वाके सहजचे होती ही धूर्तपणाची कामे राजाला कारण करावे नेमे दिलेपणाच्या संभ्रमेत जावोचे नाही. दिला राम काय करेल शिवाजी? त्यांनी तर रामावर सोडून दिलं. आता माझं काम झालेलं आहे. श्रीराम 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 असं म्हणून ते शांत. जास्तीत जास्त कोण कुठले म्हणून चौकशी कर. पुढे वेळ जाईना याची शंका पडेल आणि देईल. चल बस, तुझ्या घराची भेट झाली तर काही भिक्षा तरी पडेल. कुठं आला? तिकडं हिरडोशी वर. नाव काय आपलं बालकी? धोंडीबा. अनाथ नाव नलावडे. इथलंच का राहणार? हे खाल्यातला ती खेळाव आहे ना मग तिथलंच आम्ही. आता चलता ना चलता हो चला. खालचा रामदासी बाबाकडे चाललाय तो. होय महाराज. आम्हाला बघून मी काढू सुटलो होय. काय मुद्राची रीतभाग आहे का नाही? क्षमा. माझा आपल्याकडे खरंच ध्यान नाही. बऱ्याच दिवसात स्वामींचं दर्शन नाही झालं म्हणून सारं ध्यान तिकडेच लागलं. आता कधी मुद्रा करता असेल ना? राम राम. मुद्रा कधी बघाया? आम्ही रामच असतो. आम्ही असाच मुद्रा करतो राम राम. ज्याला राम राम करतो ते फक्त राम रूपच असतं. याला म्हणावं घ्या. तुम्ही आम्हाला राम समजून मुद्रा टाकला. आमचं रूप धरून पावलं. तुमच्या मुळात सांगा आमच्या घरीत राहता राम म्हणा राम राम करेल. काही बाई देवाधर्माचं करा. थंडीभर ताप देऊ देतो म्हणा वर्षाला पळे करायचं. त्या धरणीच्या दरोडेपणाला इतकं हक्कू द्यायचं नाही. आम्हाला कळलं नाही कोण ते. ती समोरच्या बोकापलीकडच्या गळावर बसलेली भोगत्याची औलाद हराम. अरे आम्हाला जाऊन भरता यार. आम्ही जावलीचं राज आणि हे
तीही स्वामींसाठी. हातात नामजपाची माळ असून हात सारखे शिवशिवत होते. पण आपलं स्मरण करून शांत राहा. योग्य वाटतं. आता महाबळेश्वरी निरोप द्या. कल्याणासह शिवधरगडीत सुंदर मठात आम्ही एकांतात श्रीमंत लाकूड ठिकाणासाठी राहिलो. मुख्य भाग रामप्रभूने पूर्ण करून घेतला. अजूनही काही शिल्लक. परंतु ग्रंथपूर्तीनंतर सुद्धा शिवरायांसाठी खडीतच राहावं अशी रामरायांची हरिभजनाचं वास्तव्य हे कोणालाही करता कामा नये. अगदी आपल्या लोकांना सुद्धा. हे लिखित राजगडावर शिकवायला श्रीराम तितम्याने पुढती राज्ये खबरदारी असेची ना, युक्तीना शक्तीना वेगी लोकराजी असेची ना. चोरटी फुरटी तुंदे नास केलाच इच्छिती, अमर्याद आणि फुटवेखोर यांचा करावा संहार. दयास देखता दुर्जन धाके, पैसवी प्रचितीचे तडाखे, खंड पाखंडाचे वाखे सहजची होती. हे धूर्तपणाची कामे राजकारण करावे नेमे, ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊ नये. कोणचं प्यादा कसं उडवायचं हे स्वामींनी आपण कळवलं. आबासाहेब विजापूरहून सुटून कर्नाटकीत सुखरूप पोहोचले आहेत. आता जावळीची मदत त्याला कोणतीच बाकी नाही. आता प्रथम प्यादा उडवतो आणि मग स्वामींच्या भेटीला जातो. स्वामी जावळीवर चढाई झाली. चंद्रराव मारला गेला. जावळी स्वराज्यात आली. आता आनंद व्यक्त व्हायला हवा. जावळीमध्ये एक महोत्सव करा. राजांना बोलव. जनतेला अभय मिळाला. नवा राजा आपला वाटला पाहिजे. यासाठी राजांना म्हणावं 11 कोटी दिशा पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी महोत्सव झाला. वेळ तृप्त झाली. पण आमच्या मनी आशंका राहून गेली की आपल्या 11 मुष्टी विशेष. ही 11 मुष्टी काय आहे कळलं नाही. राजे, या खोऱ्यातली रयत ही साधारणपणे 11 गावठाणांची. आजवर यांचाच भाऊबंद यांना नागरिक उत्पन्नाचा विचार न करता सारा वसुली करीत होता. आधी यांचं उत्पन्न जे केलं देशाप्रमाणे दुबार पीक या खोऱ्यात नाही राहिले. हात लावणे अत्यंत कष्टाचे. चिखल पाण्यात वाक वाकून कमरा ढिल्या केल्या तर मूठभर भात समोरच्या पत्रावळीवर पडतात. या खोऱ्यातल्या सारा वसुलीचा पुनर्विचार व्हावा. दरवर्षी उत्पन्नाच्या प्रमाणात त्यांना सारा करून द्या. कोणी दुबाडू लागलं तर त्याला त्वरित झडप बसवा. रयतेच्या मुठी तिच्याच कष्टाचे घास वर्षभर पडावे एवढीच आमची इच्छा. भोसल्यांचं रामराज्य आलं अशी इथल्या रयतेची मनोधार
वर्षभर सारा लागली स्वराज्याची पहिली कूड म्हणून रयतेला वर्षभर दिलासा मिळेल आणि रयतेचं मनोबल वाढलं की राजाचं बळ सहस्त्रपटीनं वाढलं. याच आमच्या जोडीत ही 11 परीक्षा करा. स्वामी, आम्ही आपल्या राज्यपणात आपल्या जोडीत घालताय. आपल्या या प्रस्तावाची त्वरित अंमलबजावणी होईल. जय जय रघुवीर समर्थ. शिवाजी राजे समर्थ रामदास राष्ट्रकारण धर्मकारण या सगळ्या गोष्टी बरोबर चाललेल्या होत्या. त्याच्यामध्ये त्या चंद्रराव मोऱ्याचं पारिपत्य केल्यानंतर विलक्षण वेगाने स्वराज्याची वाढ झाली. कारण की जावळी ही महत्वाची गोष्ट आणि तिथून एखाद्या बंदुकीच्या मधून गोळी उडावी त्याप्रमाणे सगळे प्रयत्न वेगाने सुरू झाले. आता औरंगजेबाला दिल्लीकडे जाण्याची घाई आहे हे लक्षात ठेवून, कारण की शहाजहान अत्यवस्था आहे आणि हा काही करणार नाही म्हटल्यानंतर मोगलांचं झुंज शिवाजी महाराजांनी लुटलं. विजापूरकरांच्याकडनं कोंढाणा परत घेतला. कल्याण भिवंडी एकूण 40 किल्ले महाराजांनी ताबडतोब घेतले. माहुली, कुडाळ, सावंतवाडी या सावंतवाडीच्या वरती तिथे गोवलेकर सावंतांच्याकडनं त्यांना ती दुधारी तलवार मिळाली, जसं भवानी तलवार. प्रतापगड त्यांनी बांधून घेतला आणि हे सगळं जे वेगाने चाललेलं होतं हे सगळं आदिलशाहला कळत होतं की 40 किल्ले गेले. आणि ह्या त्याच काळामध्ये तो जो आदिलशाह होता तो मरण पावला. त्याचा जो मुलगा तो गादीवरती बसला आणि थोडक्यात म्हणजे जी बडी बेगम साहेबा जिला म्हणलं जातं तिच्या हातात सगळी सत्ता गेली. ती विलक्षण द्वेष करणारी होती शिवाजी आणि संभाजीची, म्हणजे दोघाही मुलांचा, शहाजी राजांच्या आणि शहाजी राजांचा स्वतः. आणि शिवाजीने ह्या सगळं थैमान घातलं. त्यावेळेला शहाजी राजांना विचारलं की तुम्ही काय करता. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझा मुलगा माझा ऐकत नाही, तुम्ही त्याचं पारिपत्य करा. आता पारिपत्य करेल कोण याच्यासाठी म्हणून त्यावेळेला नेमका अफजल खान विजापूरच्या दरबारी गेलेलाच होता. त्याच्याच भागामध्ये हा सगळा कल्लोळ झालेला होता. परंतु कोण या शिवाजीला वटणीवरती आणू शकेल ते ज्यावेळेला सगळ्यांना विचारलं गेलं त्यावेळेला तबकातला विडा अफजल खानाने उचलला. रणदुल्ला खानाच्या हाताखाली अफजल खान आणि शहाजी राजे दोघे होते. त्यावेळेला ते दक्षिणेतली जे लहान लहान हिंदू राजे होते त्यांना तसंच ठेवायचं, त्यांना पार बुडवायचं नाही असं शहाजी राजांचं धोरण होतं. परंतु हा जिहादपंथी होता. दुसरी गोष्ट म्हणजे याची कुठल्याही गोष्टीची निश्चिती नव्हती. खूप शूर होता पण अत्यंत विश्वासघाती होता. उदाहरण सांगायचं झालं तर बंगलोरच्या जवळ शिरेपट्टण नावाचं एक गाव आहे ज्या ठिकाणी श्री रंगराय नावाचा राजा होता. ते राज्य घ्यायचं असं त्याला आदेश आलेला होता आणि हा राजा सुद्धा बलवान होता. तो चांगल्या रीतीने त्यांनी त्याचं संरक्षण केलं होतं. तर अफजल खानाने तह करूया म्हणून प्रस्ताव मांडला. त्याला तहासाठी म्हणून बोलवलं आणि तिथेच त्याला मारून टाकलं. म्हणून त्याच्या बाबतीमध्ये समर्थांनी असं कळवलं होतं की अखंड सावधान होता, भूत काय करावे सुचलं. परंतु काही एक अनुमानात आणले पाहिजे. कारण की थोडक्यात म्हणजे हे जे जावळीचं झालेलं आहे प्रकरण हे सहजासहजी सहज मिटण्यासारखं नाही. खोटेपणा हा त्याच्यामध्ये रक्तामध्ये
ऐसे नोंद बेईमानी करावी सत्य नाही वचनी. हे सगळं वैर शहाजी राजांचं आता फेडता येईल का? एकतर जर का शिवाजीला मारलं किंवा शहाजीला मारलं तर तिथला आदिलशाहीतला तो सर्वात मोठा सरदार ठरला. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात सर्वी अशी असलेली जी बडी बेगम, तिची मर्जी त्याच्यावरती अगोदरच होती ती पूर्ण झाली असती. शिवाय हा धर्मवीर त्याच्या डोक्यामध्ये विलक्षण होता. दीनदार कुप्रशिकन म्हणजे ईश्वराचा सेवक कापरांना तोडणारा, गुच्छिकन म्हणजे मूर्ती फोडणारा, अशा प्रकारे हा विलक्षण घातकी होता. आणि त्याच्याच बरोबर एका बाजूला समर्थांचं पण राजकारण, त्याच्याशी असलेला सहयोग हे चालूच. समर्थांनी त्याच वेळेला शिरवळला एक मुसलमानांचं मुख्य ठाणं होतं. तिथला जो अमीन होता ते वाई यांच्यामध्ये सतत संधान असायचं. वाई हे अफजलखानाचं नाव होतं. यांच्या मधल्या वाटेवरती एक कण्हेरी नावाचा मठ स्थापन केला आणि त्या कण्हेरी मठामध्ये ज्यांना विलक्षण महत्व शिवाजी महाराज देत होते ते वासुदेव पंडित यांना त्या ठिकाणी मठाधिपती म्हणून नेमलं. कारण की तो अत्यंत बुद्धिमान माणूस होता. कारण की येणारी जी वेळ असणार आहे त्याच्यासाठी तिथे एक बुद्धिमान व्यक्ती असण्याची आवश्यकता आहे, त्याची मदत केली. म्हणून हे सगळं त्याच्या डोक्यात येत कसं असेल, हे समर्थ सगळ्या गोष्टी त्याच वेळेला तो तात्पुरत ग्रंथाचं लिखाण करत होतं शिवतरगडीला आणि तो पूर्ण होत आलेला होता. त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय, बहुत जनाचे चालवी नाना मंडळे हालवी, ऐसी हे समर्थ पदरी विवेक एकांती करावा, जगदीश धारणेने धरावा. अशा प्रकारचं ज्या वेळेला ते करत होतं त्यावेळेला जर का सूक्ष्माती सूक्ष्म अध्यात्मशास्त्र त्यांना कळत होतं ते तत्व, तर त्याच्यापेक्षा साधारण स्थूल आहे असं राजकारण न कळणं ही गोष्ट काय सहजासहजीच ते त्यांना कळत होतं. पुढे का होईल याची पावलं पण ते ओळखत होते. आणि त्यानुसार समर्थ रामावरती भार टाकून निवांत राहिलेले होते. पण ते निवांत जरी राहिलेले असले तरी करून निवांत राहिलेले होते. नुसतेच निवांत राहिलेले नव्हते, पण ते त्यावेळेला या शिवतर घळीमध्ये होते. आणि त्याच वेळेला हा अफजलखान सुटला होता. समर्थांच्या पर्यंत त्या गोष्टी खबर मिळाली होती, राजांना मिळायच्या अगोदर देखील. पण तो प्रसंग ज्या वेळेला घडला त्यावेळेला समर्थ मात्र श्रीरामाच्या चिंतनामध्ये होते. ते निवांतपणे श्रीराम 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 हा त्यांचा मंत्र ते जपत राहिले होते. हरिओम 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 म्हणून योग साधन मंत्र. मैं उस पहाड़ी चूहे को गिरफ्तार कर हुजूर के सामने पेश करूंगा. दुनिया को दिखला दूंगा कि अफजलखान की कमाई में कितनी ताकत रखता है. यदि मैं उस बदमाश को जेल बंद कर हुजूर के सामने पेश नहीं किया तो मेरी सारी शेखी फिजूल जाएगी. मैं अफजलखान पुच्छकर कुपिशकर इस शाही तख्त के सामने कसम खाता हूं कि मैं उस पहाड़ी चूहों को हुजूर के सामने पेश करूंगा, जिंदा या मुर्दा. स्वामी विजापूरहून भयंकर बातमी आहे. शिवाजी राजांना जिवंत पकडले किंवा ठार मारले यासाठी अफजलखानाने विजापूर दरबारात विडा उचललाय. 12,000 घोडेस्वार, 10,000 पायदळ, 1200 उंट, 62 हत्ती, असंख्य लहान मोठ्या तोफा हे आत्ताच त्याच्या सैन्यात आहे. तो सरळ महाराजावर चालू आहे. दिवाकरा, त्यावेळी ताब्यात घेताना असं काही होईल हे अपेक्षित होतच. शिवाजी राजाचेही ते गणेश लिहिलेलं असेल. आपण बातमीचं लिखित त्यांना लिहून पाठवलं.
हत्ते आदिलशहाच्या कुशीत तलवारीच्या टोकानं टोचल्यासारखे गळती उठणार आणि नाईलाजानं तो आमच्यावर मदत करण्याचा प्रयत्न करणार हे आमचं गणित सांगतं. रामदासी गोसावी आहे त्यांना आज वाटतं जय जय रघुवीर समर्थ. महाराज स्वामींचा आपल्यासाठी पत्र. श्रीराम समर्थ. विवेके करावे कार्य साधन, जाणार नरतनु हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन रहाटोची नाही. चालवू नये असन्मार्गी, सत्यता बाळल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढली. रजनीनाथ आणि दिनकर नित्य नेमे करीती संचार, खाली ताती येर झार, लाविले भ्रमण जगदिशे. आदि माया मूळ भवानी, हेची जगाची स्वामिनी, एकांती विवंचना करुनी इष्ट योजना करावी. एकांती विवंचना करुनी इष्ट योजना करावी. महाराज, पत्रांच्या ओळ्याचा शेवटच्या वाक्याशी काय संबंध आहे कळत नाही. प्रत्येक चरणाचा अध्यक्ष देऊन ती ओळ होते ती वाचा आणि त्याला जो शेवटचं वाक्य पहा असं स्वामींनी सांगितलं. वि जा पु र चा स र दा र नि खा ला आहे. तुझा पुत्र सदर निघाला आहे. एकांत विवेचन करून इष्ट योजना करावी. पंत अफजल खान आमच्यावर चाल करून येतो. काय? अफजल खान? हो, दुसरा कोणी असणारच नाही. दिवाकर, स्वामींचं वास्तव्य यावेळी कुठे आहे? महाराज, ते शिवखरलाच आहे आणि ते तेथेच राहणार. दिवाकरा, स्वामींना आमचा साष्टांग नमस्कार सांगावा. थोर उपचार झाले. अफजल खानाच्या या दिवाळीत आम्हाला त्यांच्या सानिध्याची गरज आहे हे त्यांनी जाणलं. ही 2 पत्रे मसलतीच्या वेळी फिरण्यात घ्यावी असं स्वामींनी सांगितलं. जय जय रघुवीर समर्थ. फक्त मसलतीच्या वेळी या पत्रांची आम्हाला आठवण करून द्यावी. जी, आज्ञा सर. आई जगदंबे, हे मोठं अरिष्ट चालून येत आहे. पुढं तू म्हटलंस, आता उत्तरही तूच दे. आनंद व्यक्त झाला. हे घडायचं होतच. दानवांच्या निर्धारणाशिवाय आपलीचा हात हलका होत. आवडी भयमुक्त करण्याकरता ईश्वर आपलं देवपण कोणाकोणाला नीट झोपून पाठवून देतो आणि जन्म जन्मांतरीच्या पुण्यानं हे देणं शिवरायांना लाभलं. आजवर राजकारणी पुरुष राजकारण, परंतु शिवरायांनी त्याचं शिवकारण केलं. दिवाकरा, घे दौत आणि दोरू घे. ईश्वराचं हे देणं पुढे
मिर्झा राजे देसिंगांची आम्ही वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण दिल्लीला चला आणि बादशहाची भेट घ्या ही मागणी सोडायला ते तयार नाही. कधी कधी त्यांच्या या निष्ठेचं कौतुक करावं का टीप करावी हेच कळत नाही. कर्णाच्या बाबतीत कृष्णाचंही असंच झालेलं असणार. मिर्झा राजे देसिंगांच्या या अफाट फौजेसमोर स्वराज्याचा गळा इतका अडून घ्यावा की दिल्लीला जाऊन आमचा गळा पाजी बादशहाच्या हाती द्यावा. यापैकी आम्ही काय पाठ करावं कोण सांगणार? रामदास गोसावी आहे. त्यांना आज जय जय रघुवीर समर्थ. महाराज, स्वामींचा आपल्यासाठी संदेश आहे. न जावेची तेचेची लागेल जावे, न खावेची जे तेची लागेल खावे, बदावेची ना तेची लागे बदावे, स्वभावेची जे निर्माण केलेची देवे, प्रसंगे घडे तेची मानून घ्यावे, अहंता गुळे दुःख शोकाने घ्यावे, पुढे काय होईन ते ते पहावे, विवेकेची ज्ञानेची सुखे राहावे, देहे भोग होणार काही सुटेना, जनाच्या मना सांगताही तुटेना, म्हणे दास उदास काही न व्हावे, बरे मोकटे सर्व साहोनी न्यावे. स्वामींचा आदेश मिळाला. एक निकाल दर्शन आमचे उत्तर क्रांती जाणे ही काळाची गरज दिसते. आम्हाला नको तिथं जावं लागेल, नको ते खावं लागेल, मनी नसेल तर बोलावं लागेल. हीच श्रींची इच्छा स्वामींनी आम्हाला कळवली. गोसावी, आमचा संदेह फिटला. आम्ही अवश्य दिल्लीला जाऊ. मैत्रीचा हात पुढे करू. काही दगा होणार नाही याची काळजी घेऊ. काही विपरीत घडतंय असं वाटल्यास त्यातूनही मार्ग काढू. पण दिल्लीला जाण्याआधी स्वामी दर्शनाची इच्छा आहे. अगत्य दर्शनालाही. राजे, आपण राजकारणात नसतो. आपली अवस्था स्वामी जाणवणार. आपण सापरवटी येण्याची तसदीक घेऊ नये. पुढील सप्ताहात स्वामी सुंदरवटी येतात. आपण केव्हाही त्यांच्याकडे येऊ शकता. दिवाकरा, या लिखिता व्यतिरिक्त स्वामींनी काही सूचना केली असेलच. खरं तर आम्ही ती जाणून घ्यायला उत्सुक आहोत. स्वामींनी आजवर केलेल्या उपदेशाचं स्मरण करून आचरण करावे ही सूचना केली. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलूक बडवावा का बुडवावा, धर्मसंस्थापने साय. विवेक विचार सावधपणे दीर्घ प्रयत्न केलाची करणे, तुळजा वर्णी गुणे रामे रावण मारिला. अहो वे तुळजा भवानी, प्रसिद्ध रामवर गायनी, रामदास ध्यातो मनी यन्निमित्त. जगदंब जगदंब तुळजा भवानीच्या ओढाकडे रामाने रावणवर केला. महाराज, आपण दूरदेशी जातो. तेथे अवघे परकीय, त्यातून औरंग्या कौतिक दूर. त्या प्रसंगी आपले समोर समस्या निर्माण झाल्यास तिकडच्या मठपतींची ही नामावली आहे. प्रसंग आल्यास त्याची अवश्य संपर्क करा. ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी, नीती न्याय वाट रोधावी पाखंडाची. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सकट लोकांचा जिवाळा मोडू नये. एके ठाई बैसोडी राहिला, तरी मग व्यापची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्या.
आम्ही मराठ देश सोडून आग्र्याला येऊन पुढे बसलो आहोत. राजपूताच्या शब्दाला इथं काडीचीही किंमत नाही. राजपूत कितीही निष्ठावान असला तरी आहे तो बंदूक कापत. आम्हाला इथे कुणावरही विसंबून चालणार नाही. जो दुसऱ्यावरील विसंबला त्याचा कार्यभाग होणार. हिरोजी त्वरित जा. हिराजी रावजींना बोलावणं झालं होतं, त्याचं काय झालं? महाराज ते आले आहेत, त्यांची तपासणी चालली आहे. किंवा तर गोसाव्यानं दिलेली ही इथल्या मठाधिपतींची यादी. टप्पे पक्के करा. मिठाईच्या पेटाऱ्याची तजवीज करा. सुराच्या वरचं संकट दूर झालं. शिवकल्याण राजा रायगडावर परत आला. अवघ्या मराठी मातीचा भंडारा झाला. आई तुळजा भवानीवर उधळून उदेकार गरजला. I